PM किसान योजना आता शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपयाऐवजी 4,000 रुपये। चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेऊया की नेमके कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे। तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आणि फक्त हे शेतकरी त्यासाठी पात्र असणार आहेत। भारतीय शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण मोदी सरकारने सुरू केलेली एक PM किसान सन्मान निधी योजना आज देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक बनलेली आहे। 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणलेला आहे। PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये वितरित केली जाते। प्रत्येकी 2,000 रुपये सरकार हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये, बँक खातं म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने जमा करते। आतापर्यंत PM किसान योजनेचे 18 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले असून 19वा हप्ता जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे जे ट्विट आहे ते मोदी सरकारने म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऑफिशियल ट्विट करून असे माहिती दिलेली आहे की 19वा हप्ता लवकरच प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे असे एकूणच 4,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते जमा करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। या योजनेचा लाभ एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला घेता येतो। 2 नंबरचा पॉईंट असा आहे, शेतकऱ्यांना KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। जमीन मालकी हक्काची कागदपत्रे वेबसाईटवर अद्ययावत करणे गरजेचे आहे। त्यानंतर आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणं अनिवार्य आहे। हे सर्व गोष्टी आपल्या असतील तरच आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहात। कारण जर आपली KYC जर नसेल तर आपल्याला DBT द्वारे जे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यामुळे आपल्याला आधार क्रमांकाला बँक खात्याशी जोडलेले असणं हे अत्यंत अनिवार्य असणार आहे। त्यानंतर PM किसानच्या वेबसाईटवरती आपल्याला आपली जी जमीन आहे त्या जमिनीचे कागदपत्रे अद्ययावत करणे, त्यानंतर आपली नॉमिनी म्हणजे वारसदार नोंदणी करणे सुद्धा गरजेचं असणार आहे। आगामी 19वा हप्ता विशेष महत्त्वाचा मानला जात आहे। सूत्रानुसार यावेळी काही शेतकऱ्यांना एकाच वेळी 2 हप्त्याची रक्कम म्हणजे 4,000 रुपये मिळू शकतात। हे विशेषतः त्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे ज्यांचे मागील हप्ते काही कारणामुळे प्रलंबित आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे मागील काही हप्ते काही तांत्रिक कारणामुळे त्यांची KYC नसल्यामुळे म्हणता येईल किंवा त्यांच्या आधारला बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे म्हणता येईल, त्यांना जुना हप्ता जमा झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी विशेष आनंदाची बातमी असणार आहे। कारण अशा शेतकऱ्यांना 2 हप्ते एकाच वेळीच म्हणजे 4,000 रुपयाची जी रक्कम आहे ती त्यांच्या DBT बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। ही त्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब असणार आहे। सध्या देशभरातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। म्हणजे सध्या देशातील 8 कोटी लोकांना PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे। मात्र अजूनही 3 कोटी शेतकरी विविध कारणामुळे योजनेपासून वंचित आहेत। यामध्ये प्रामुख्याने अपूर्ण कागदपत्रे, त्रुटीपूर्ण नोंदणी किंवा KYC न केलेले लाभार्थी, ज्यांची नोंदणी त्रुटीपूर्व आहेत, त्यांनी KYC केलेली नसेल आणि त्यांचं काही तांत्रिक कारणामुळे जे 3 कोटी शेतकरी आहेत ते अजूनही PM किसानच्या या लाभापासून वंचित आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांना आवाहन असे केलेले आहे की लवकरच त्यांनी त्यांची जी त्रुटी आहे ती पूर्ण करून घ्यावी आणि लवकर PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये मिळवावा। शेतकरी स्वतःची पात्रता तपासण्यासाठी pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस विभागात आपला आधार क्रमांक किंवा PM किसान क्रमांक टाकून आपली जी PM किसान संदर्भातील जो आपलं जे काही स्टेटमेंट आहे ते आपण मिळवू शकता, जेणेकरून आपल्याला कळून जाईल की नेमका आपल्या PM किसानच्या नोंदणीमध्ये काही त्रुटी तर नाही आहे ना, हे आपल्याला चेक करणे अनिवार्य असणार आहे। कारण जर आपण PM किसानच्या वेबसाईटवरती जाऊन आपला बेनिफिशरी स्टेटस चेक केला तरच आपल्याला PM किसानचा 19वा हप्ता